टकलो या पोपटांना आहे ना, या पोपटांना माहिती आहे तुझ्या लाल लाल पेरूवर सारे पोपट टपले छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा सच्चे दिल से बोलो. गाणं ऐकत असताना असं वाटतं की धांदे साहेबाच्या गळ्याची पप्पी घेतली पाहिजे. ये भ्रष्टाचार का पैसा नहीं है, मेहनत का पैसा है. हाथ में दे, हाथ में दे. ये भ्रष्टाचार का पैसा नहीं है, ये मेहनत का पैसा है, पसीने की कमाई का पैसा है. सांभाळून न बसू जरा. क्या बात है दादा, दादांना पण पटलंय. सांभाळून बसू जरा, होशियार हो. या कावड्याची नजर व तुझ्यावर हाय ग. कावड्याची नजर तुझ्यावर हाय ग. हे शिल तू हे कारण मॅडमला पहिलेच वेळ झालेला होता. हे शिल हे तू ठरवून सारे, भाग येशील तू हे ठरवून सारे. ये कचुटी न बसल का, ये कचुटी न बसल का. तुझ्या लाल लाल पेरूवर, तुझ्या लाल लाल त्यांना माहिती आहे, या पोपटांना आहे ना, या पोपटांना माहिती आहे तुझ्या लाल लाल पेरूवर सारे पोपट टपले. हाँ क्या बात है, सभी लोग देख रहे हैं. हे बड़ा पोपट में गाना है, लाल लाल पेरूवर हा पोपट टपलाई दे. मॅडम म्हणत होत्या काल सगळे इकडे हिरवं हिरवं सगळं काय दिसत आहे आणि इकडे काळा. जब भी मैं अकेला होता हूँ तो अकेलेपन का डर मुझे सताते रहता है. जब भी मैं अकेला होता हूँ अकेलेपन का डर मुझे सताते रहता है. मगर जब मैं मेरे सामने ये होती है, कसम खुदा की मेरे घरवाली का चेहरा इस सुहासिनी में मुझे नजर आता है. आणि म्हणून गाणं बंधूनो, या वर्षाचं माझं जे गाणं निघालेलं आहे ते गाणं मी सादर करत आहोत. क्योंकि बड़े मेहनत से ये गाना
लिखा गया है और हिंदी में जो गाना है यहाँ पर सुनने वाले मेरे प्यारे भाई बहुत सारे हैं। हमारी जान है, जान है, जान है इस भारत की One, two, three, four. सच्चे दिल से बोलो, सच्चे दिल से बोलो, जरा जोर से बोलो, सीना ठोक के बोलो, जरा प्यार से बोलो, सच्चे दिल से बोलो, जरा जोर से बोलो, सीना तान के बोलो, जरा प्यार से बोलो। हिंदी की रहमत से ही हम जीते हैं शान से, उनके गाड़ी बंगला सब कुछ मिला उनके मेहरबान से। सच्चे दिल से बोलो, जरा जोर से बोलो, सीना तान के बोलो, जरा जोर से बोलो, बोलो 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 जब शान से, 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 बोलो 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 जब शान से। सच्चे दिल से बोलो, जरा जोर से बोलो, सीना तान के बोलो, जरा हट के बोलो। हिंदी की रहमत से ही हम जीते हैं शान से, ताली बंदा सब कुछ मिला उनके मेहरबान से। बोलो बोलो जरा जोर से बोलो, जरा जोर से बोलो, सीना तान के बोलो, बोलो 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 सब शान से, बोलो 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 सब शान से, 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 बोलो बोलो सब शान से। जियो 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 सब शान से, बोलो बोलो सब शान से, बोलो 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 सब शान से। रहमत ने भीम जी के फौलाद कर दिया है, सीने की हमारे तूफान भर दिया है, जुल्मों की जंजीरों को तोड़ा है भीम जी ने, जातिवाद की अली को मोड़ा है भीम जी ने।
बाबा साहब का खून जिनके रगों में अगर दौड़ता होगा वो यहाँ मैदान में आएगा। मैदान में मैदान में मैदान में मैदान में बाबा साहब का खून जिसके रगों में दौड़ता होगा यहाँ नाचो, क्योंकि आज जयंती का दिन है। आज जयंती का दिन है, जयंती का इसमें दादा आज बड़ा लग रहा। जब तक ये कायनात है दुनिया में फिर जीवित है, जब तक ये कायनात है दुनिया में फिर जीवित है। संविधान से भीम के ये देश सलामत है, संविधान से भीम के ये देश सलामत है। जब तक चांद तारे भीम जी अमर रहेंगे, भीम जी का नाम लेकर हम शान से जिएंगे। औरे भी बोले, कलिया भी बोले, नदियाँ भी बोले, सागर भी बोले, औरे भी बोले, कलिया भी बोले, नदियाँ भी बोले, सागर भी बोले। बंधूंनो, तुम्हाला माहित आहे, तुम्हाला सांगू इच्छितो की बबन जाधव यांनी माझ्याकडे 16 वर्षापर्यंत ढोलक वाजवले. त्यांचे हे भाचे आदरणीय आयुष्यमान सुशील सकपाळ यांच्यातर्फे 1000 रुपयाचं बक्षीस आले या गाण्यासाठी. आणि ते काय म्हणतात, जरा हाथ जरा असं रगों में बाबा साहब का खून
जिसके रगों में दौड़ता हो वही माई का लाल हाथ उठा के बाबा साहब का जय जयकार करेगा। जिसके रगों में बाबा साहब अम्बेडकर जी का खून दौड़ता हो, क्या बात है, ये होगी मर्द वाली बात। बोला बाबा साहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा। सच्चे दिल से बोलो, जरा जोर से बोलो, तान के बोलो, जरा प्यार से बोलो। हिंदी की रहमत से ही हम जीते हैं शान से, सारे दुनिया ये जय भीम बोलती है, बाबा साहब की जयंती बोलती है। आगे सुनिएगा, जो मेरे दोस्तों में यहाँ पर जो मुस्लिम मेरे भाई बैठे हैं, सभी प्यारे भाई, अभी बोल रही ना। तेरे न हो जाए कहीं लय भारी ना। एवढा गोड, गाणं ऐकत असताना असं वाटतं की धांदे साहेबाच्या गळ्याची पप्पी घेतली पाहिजे, एवढा गोड आवाज आहे। आता गाणं गाऊन गाऊन आवाज बसला आहे, ठीक आहे, पण जिथे आवाज पोहोचणार नाही ते गाणं गायचं कशाला? आपल्याला बंबे त्यांची सवय आहे। तुमच्या लक्षात कसं लागलं? माझं बरोबर लक्ष आहे। गाणं गात असताना गाता गाता चुका झाल्या की धांदे कानाला हात लावतात। कानाला हात लावतात आणि निदान चुकला तर कुठे हात लावतात? फार सुंदर, सुंदराहून सुंदर असं आपण ऐकलेलं आहे। आजच्या प्रोग्राम वरती, या स्टेज वरती मला तरी अपेक्षा नव्हती। काय सुशील भाऊ, आता सुरुवातीला मी जे म्हटलं की स्टेज वरती पोपट बसल्यासारखे वाटतंय, तसं मी बोलले होते। म्हणे माझ्या वाजवणाऱ्यावरती बाईचं ध्यान गेलं आणि मग त्याचं ध्यान माझ्या पेनवरती गेलं। अरे 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 अरे, लय उशीर झाला लेका तुला। वेळेत निघायला पाहिजे होतं, परंतु वेळ निघून गेलेली आहे। जे पाहिजे ते आता भेटणार नाही। काय झालं बाळा?
आजचा सामना इथे गाजणार आहे. आजचा सामना इथे गाजणार आहे. ऐकायला तुम्हाला मजा येणार आहे. या सुहासिनी शिंदे समोर धांदेचे आज खरंच बार वाजणार आहे. आपण ऐकलं म्हणे या पोपटांना पेरू देते का, आणि म्हणून म्हणायचं आहे, अरे तुला बाजारी यायला उशीर झाला. सांगते मी तुला प्रेमाचा सल्ला. अरे सांगते मी तुला प्रेमाचा सल्ला. ऐकून घेशील का, ऐकून घेशील का. अरे प्रेमाचा सल्ला सांगते मी तुला. प्रेमाचा सल्ला सांगते मी तुला. ऐकून घेशील का, माझा ऐकून घेशील का. आता माझ्याकडे पेरू होते ते संपून गेले बर का. तुला यायला उशीर झाला, आता त्याच्यात माझा काही दोष नाहीये. अरे लाल लाल पेरू संपून गेले. बरंच काही आपण ऐकलेलं आहे. लाल पेरूवरती नजर होती म्हणे या कावळ्याची. अरे प्रेमाचा सल्ला देते मी तुला. ऐकून घेशील का, माझं ऐकून घेशील का. माझ्याकडे पेरू संपलेले आहे आणि म्हणून म्हणत आहे, लाल दाना त्या बाईचा. लाल डाळत लाल दानाच्या डाळींचा, लाल दानाच्या डाळींचा. तिची पपई खाशील का. आता वाईट काय आहे याच्यात मला सांगा तुम्ही. इथे सगळे सुज्ञान आहेत ऐकणारे. लाल दाना म्हटलं का दाण्याचं तोंड असं झालं जसं काय डाळिंब त्यांनी आयुष्यात कधी खाल्लंच नाही. थांबा थांबा, तुमची बायको डाळिंब मागते त्याच्यात हिरवे दाणे असतात काय का पिवळे असतात. डाळिंबामध्ये लाल दानाच असतो ना. लाल दाना त्या डाळिंबा. तिची पपई खाशील का.
भार मानते अरे बाजारे यायला उशीर झाला आणि लाल लाल पेरू संपून गेला. आपल्याला फ्रूट खायला सांगतात की नाही? ब्लड कमी झालं तर डाळिंब खायला सांगतात, ऍपल खायला सांगतात, केळी खायला सांगतात. आणि मी सुद्धा असा छोटासा सल्ला दिलेला आहे. अरे लाल लाल पेरू संपून गेले, माय माझी माता, पिता माझे भीमराव, मग चालणार नाही मग इथे तुझा लपंडाव. रमाई माझी माता, पिता माझे भीमराव, अरे चालणार नाही ते तुझा लपंडाव. एका साध्या प्रश्नाने लागेल तुझ्या जिवारी घाव. एका साध्या प्रश्नाने लागेल तुझ्या जिवारी घाव. असल तुझ्यात हिम्मत, असल तुझ्यात हिम्मत तर सांग तुझ्या बापाचे नाव. असेल जर तुझ्यात हिम्मत तर सांग मग तुझ्या बापाचे नाव. अरे जर असेल भीमराव, जर असेल भीमराव, मग मी तुझी कोण लागते हे तुला आहे का ठाव? जर तुझ्या बापाचं नाव असेल भीमराव, तर मग मी कोण लागते तुझी तुला आहे का ठाव? अरे ओळख अशी विसरू नको, अरे ओळख अशी विसरू नको आणि भोपळ्यावाली पसरू नको. टकलो, ओळख अशी विसरू नको आणि भोपळ्यावाली पसरू नको. प्रथम ही युक्ती ही शक्ती विचाराची आहे. अरे जा, मी भेट नाही कुणाच्या बापाला, कारण ही लेख डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांची आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला पण माहित आहेत. बाईने वाईट काही सल्ला दिलेला नाही. 2 दिवस ताप आला ना तर डॉक्टर काय सांगतात? पपई जास्त खायला सांगतात, कारण त्याने पैसे लगेच वाढतात. आणि मी काय वाईट सल्ला दिलेला नाही. तुमच्या शरीराला पोषक ठरेल अशाच वस्तू मी खायला सांगितलेला आहे. आणि म्हणून पुन्हा एक मुखडा ऐकवणार आहे. बाई कोण्या खानदानीची आहे म्हणून पुन्हा सांगत आहे. अरे करुणी प्रहार केला रूढीवरती घाव, करुणी प्रहार केला रूढीवरती घाव, करुणी प्रहार केला रूढीवरती घाव, करुणी प्रहार केला रूढीवरती घाव. आहे काय दुसरा सांग त्याचं नाव, आहे काय दुसरा सांग त्याचं नाव, आहे काय दुसरा सांग त्याचं नाव. करुणी प्रहार केला रूढीवरती घाव, आहे का दुसरा सांग त्याचं नाव. बुद्धी तेजाने झुकविले, अरे मोठे मोठे रंगराव, मग ते आहेत कोण? अरे नाव भीमराव, त्यांचे नाव भीमराव, नाव भीमराव, त्यांचे नाव. कधीही कुठेही केव्हाही माणसाने बोलते वेळी शब्द जपून वापरले पाहिजे. आपण जे बोलतोय त्या ठिकाणी ते योग्य आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. हो गाय रंगात लई रंग
विषय नसताना येडपटवणी मध्येच काहीतरी बचकला ना मग मार खायची वेळ येते. याचा चावट नखरा पाहून एक आजोबा उठला. ओय, अरे नाही ऐकलं त्या बाबाचं, नाही ऐकलं त्या बाबाचं, नाही ऐकलं त्या बाबाचं, म्हणून बदा बदा सोट्यानं चपटला. नाही ऐकलं त्या बाबाचं, म्हणून बदा बदा सोट्यानं चपटला. नाही ऐकलं त्या बाबाचं, बदा बदा सोट्यानं चपटला. मला पाहून यांची सटकली असं त्यांनी स्वतःने सांगितलेलं आहे. आणि मग माझं एक खूप जुनं गाणं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ते गाजलेलं आहे. आहो थोडस बोलता लागली मिरची, गोष्ट खटाकली. आपण स्वतःच ऐकलेलं आहे. अन गोष्ट खटाकली, आहो गोष्ट खटाकली, आहो गोष्ट खटाकली. आणि थोडस बोलता लागली मिरची 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 मिरची. आता त्यांनी थोडक्यात सांगितलं बाईला पाहून माझी सटाकली, पण काय सटकली ते मी सांगते. थोडस बोलता लागली मिरची, अहो गोष्ट खटाकली, याला गोष्ट खटाकली. आणि खरी ती गोष्ट खटाकली. अहो गोष्ट खटाकली, गोष्ट खटाकली. आणि धान्याची गोटी सटाकली. थोडस बोलता लागली मिरची, गोष्ट खटाकली, गोष्ट खटाकली. बाबाने लय कष्ट घेतले वरती यायचे. वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक, कट्टर समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी 100 रुपये भेट दिलेली आहे. आभार मानते. अरे गोष्ट खटाकली, अय टकलो. गोष्ट खटाकली, बुवाची गोष्टी आणि स्वतःचीच लाल हाकरी. अहो अंकलियाची फिराय गेली चौकड भटाकली, अंकलियाची फिराय गेली चौकड भटाकली. अहो गोष्ट खटाकली. असं मी नाही म्हणत बरं का. हे बघा आता आमचे भाऊ येऊन गेले वरती, त्यांनी मला अगदी प्रेमाने सांगितलं. अहो गोष्ट खटाकली, अहो गोष्ट खटाकली, बुवाची गोटी. भूतो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलं. नत्ति मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं
एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम नास्ति मे शरणं गयं संगो मे शरणं वर्णम् एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम साधु साधु साधु। या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय भीम, नमो बुद्धाय.